त्याला देऊन सन्मानित करत आहोत. जे प्रेक्षक वर्ग पाहतोय आहेत मैदानाच्या बाहेर, ज्यांनी कॅच पकडेल त्याला 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. व्हीसी एंटरप्राइजेसची बातच न्यारी आहे. खेळाडू, संघ मालक, समालोचक, त्याच वेळेला मैदानाच्या बाहेरचे प्रेक्षक वर्ग सगळ्यांची दखल घेतली आहे. सगळ्यांचंच प्रोत्साहन वाढवण्याचं काम व्हीसी एंटरप्राइजेस करतात. 5 ओव्हरचा खेळ संपला, 60 धावा. माऊली एंटरप्राइजेस इंदापूर. शेवटचं षटक ओम देशमुख. ओमचा पहिलाच बॉल लांब लांब लांब. जा माणगावकर, त्या बॉलला शोधून आणा. एवढ्या लांब षटकार. मंगूच्या धूची साथनी आवाज आहे जोरात. थँक्यू. बॉल त्या मैदानावरती बॉलची मागणी केली जाते, त्याची पूर्तता आपण करूया. मैदानावरती हर्षद वेगळ्याच रंगात खेळतोय. आज त्यानं सगळ्यांची मनं जिंकली. तो एकटा खेळपट्टीवरती उभा राहिला आणि त्याचे समर्थकही त्याला म्हणत असतील, मैदानात जरी तू शांत असलं तरी कधी तुझी शांतता या स्पर्धेमध्ये धुमाकूळ घालेल ते सांगता येत नाहीये. हर्षद उर्जुक हा खेळाडू माणगावकरांना माहित होता, पण हर्षद उर्जुक हा खेळाडू एवढ्या चांगल्या दर्जाचा खेळ करेल हे माहित नव्हता. आणि म्हणूनच मी सातत्यानं म्हणतो ना की ज्या ज्या वेळेला मिळेल संधी त्या करावं संधीचं सोनं. आणि आज त्या संधीचं सोनं मैदानावरती हर्षदनं केलंय. कारण की प्रत्येक मिळालेल्या त्या संधीचं सोनं आज हर्षदनं केलेलं आपल्याला पाहायला मिळालं. बॉल द्या. प्रेक्षकांना विनंती असेल, आपल्या निदर्शनात जर बॉल असेल तर बॉल आपण आणून द्या. प्रत्येक संधी आज प्रसिद्धी मिळवून देणारा ही नामी संधी आहे माणगाव प्रीमियर लीगची. आणि पुढच्या हंगामामध्ये यदा कदाचित हर्षद कॅप्टन किंवा मग सर्वाधिक बोलीचा खेळाडू पाहायला मिळू शकतो. कारण की तो प्रत्येक मॅच मध्ये खेळलाय ऍज अ ऑलराऊंडर. 66 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुढचा बॉल अजून एक. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. सिक्सर. पाशिलकर झाले, मन जिंकून साऱ्यांचे केले. थँक्यू. हर्षद मैदानाच्या आतमध्ये सांगतोय, मुक्काम बोसचा तालुका जिल्हा विचारून घे या जगात. जो कोणी आम्हाला नडतो तो डायरेक्ट दिसतो इंदापूरकर. ढगातच लाइटिंग पेटवली आहे. बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सिक्सर. काय बॅटिंग करतो हर्षद. अगदी शब्द अपुरे पडतील की मोहना त्यानं केलेला खेळ म्हणजे तो 4थ्या क्रमांकावरती येतो काय आणि सगळ्यांची मनं जिंकतो काय. एकंदरीत 7 बॉलमध्ये 22 धावांवरती खेळतोय. 72 धावा टीमच्या आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाल्या. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 72. माऊली एंटरप्राइजेस इंदापूरचा संघ हा चांगला खेळ करतोय. ओम देशमुखचं स्वागत केलं हर्षदनं आपल्या वेगळ्या स्वॅग मध्ये. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. तिसरा येईल का या वेळेला. इथे मात्र तिसरा सुद्धा षटकार. खतरनाक. हे माणगाव तालुक्याची एक शान, माणगाव प्रीमियर लीग छान. थँक्यू. आपण म्हणतो ना की स्वप्न झोपेमध्ये बघून फायदा नाहीये. ते स्वप्न बघत असताना ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा किंवा आपण मेहनतीवरती घाम गाळावा लागतो. मेहनत करून ते स्वप्न मिळवावे लागतात. सहजासहजी कोण देत नाही, पण निश्चितपणे ते स्वप्न साकार करत असताना हर्षद उर्जुक पाहतोय. 3 बॉलमध्ये 3 सिक्स मारलेत या पठ्ठ्यानं. 78ला 2 सध्याची परिस्थिती. सोडलाय बॉल सोडलाय. यस, निघालाय कुठे, ऑफ सिक्सच्या बाहेर. निश्चितपणे अवंतर स्वरूपाची धाव. रिॲक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया नक्की काय घडलं होतं. हा बॉल कुठे निघाला होता आणि कशा स्वरूपाचा आपण पाहिलाय. बराचसा बाहेर आपण पाहतोय. व्हाईट बॉलची घोषणा झाली आहे. अवंतर स्वरूपाची धाव मैदानावरती आणि तब्बल 79 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. यावेळेला बॅटची कडा. बॉल निघालाय थांबणार नाहीये. इंदापूरकरांचा जल्लोष करणारा हा नशिबाचा चौकार. थँक्यू.
मैदानावरती हर्षद एकच सांगताना पाहायला मिळाला की मैदानावरती एखादा बॉल डॉट गेला तरी चालेल, पण चुकीचा फटका नाही खेळायचा तर प्रॉपर टायमिंग वाला. आणि निश्चितपणे तोच थाट आतापर्यंत आपण हर्षदचा पाहिलाय. लाजबाब बॅटिंग केली आहे, सगळ्यांची मन जिंकलीत. आणि मात्र 9 बॉल मध्ये तो 32 वरती खेळतोय. 9 चेंडू 32 धावांवरती हर्षद. ओम देशमुख पुढचाच बॉल. अजून एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. मिड विकेटच्या दिशेला बॉल चाललाय सरळ मिड विकेटच्या बाहेर. आता पुन्हा सणसणीत चौकार. हो टेनिस क्रिकेटचा सोहळा रंगलाय मानगाव या शहराला. रसिक झालेत गोला चौकार षटकार पाहण्याला. आपली मानाची प्रीमियर लीग गाजते. हर्षद मैदानावरती एकच सांगतोय, एकटा होतो, एकटा आहे आणि एकटा राहणार. आणि एकटाच समोरच्या टीमला मी नडणार. तो नडतोय, तो खेळतोय, तो धावा बनवतोय. आणि ह्या सगळ्या मॅच मध्ये मला जिंकायचंय. तेच प्रयत्न. हो पुन्हा खेळला गेला होता मोठा फटका. यावेळेला मात्र शेवटचा बॉल या पहिल्या डावाचा. डॉट जरी आला असला तरी हर्षदची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजे प्रेक्षक. 11 बॉल मध्ये 36 धावांचा